नमस्कार मैत्रिणींनो, शिदोरी देण्यासाठी किंवा आपण प्रवासामध्ये असे दशम्या, दही भात, झुणका आणि शेंगदाण्याची चटणी तर आवडीने घेऊन जातो। तर मी आज तुम्हाला हे सगळं कसं बनवायचं हे दाखवणार आहे। पण हा व्हिडिओ 2 पार्टमध्ये मी करणार आहे कारण व्हिडिओची लेंथ खूप होत होती। या व्हिडिओमध्ये मी फक्त दशम्या आणि दही भात याची रेसिपी दाखवणार आहे आणि दुसऱ्या भागामध्ये मी झुणका आणि शेंगदाण्याची चटणी दाखवणार आहे। इथे साधारण मी गव्हाचं पीठ घेतलेलं होतं की 7 ते 8 जणांना पुरेल असं, म्हणजे 20 चपात्यांसाठी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि 3 मोठे पळे अशी तेल घातले आहे। आता याच्यामध्ये मी अर्ध वाटी दूध घालून घेते। असे दूध घातल्यामुळे ना ह्या दशम्या खूप छान मऊ होतात आणि त्याला रंग देखील खूप छान येतो। पण इथे दूध वापरताना नॉर्मल टेम्परेचरचं दूध वापरायचं आहे। गरम दूध किंवा फ्रीजमध्ये ठेवलेलं थंड दूध अजिबात वापरू नका, त्यामुळे चपाती कडक होण्याची शक्यता असते। आता गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून आपण कणिक मळून घ्यायचं आहे। कणिक जास्त सैलसर देखील मळायचं नाही किंवा जास्त घट्ट देखील मळायचं नाही। घट्ट मळल्यानंतर काय होतं की लाटायला ते त्रास होतो आणि थोडेसे चपाती कठीण होतात। हे बघा, इथे अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवते, दिसत असेल तुम्हाला। असे चपातीचं कणिक मळून ठेवायचं आहे। ते साधारण 5 मिनिटं आपण लाह्याला झाकून ठेवायचं आहे। आता नेहमीप्रमाणे आपण चपाती लाटतो तसे मी चपाती लाटून घेते। बघा, अशा दशम्यांना प्रवासामध्ये 2 दिवस तरी टिकतात, त्यामुळे कुठेतरी 1 डे ट्रिप किंवा 2च दिवस आपल्याला जायचं असेल तर आपण हे चपात्या करून नेऊ शकतो। हे बघा, या चपातीमध्ये महाराष्ट्रामध्ये ह्याच्यामध्ये दूध आणि तेल घातल्यामुळे यांना दशम्या म्हणतात। काही ठिकाणी आपण जेव्हा भाकरी करतो ना ज्वारीची, त्याच्यामध्ये देखील आपण दूध घालून जर भाकरी केलं तरी देखील त्याला दशम्या म्हणतात। आणि काही वेळा आपण गुळाच्या दशम्या देखील म्हणतो, त्याच्यामध्ये गुळ घालतो। ती रेसिपी देखील मी चॅनलवरती अपलोड केली आहे, तुम्ही जाऊन बघू शकता। इथे दोन्ही बाजूला थोडंसं तेल लावून आपल्याला मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे। जास्त मोठा फ्लेम केला की काय होतं की त्याला चपातीला डाग पडतात, किंवा कमी फ्लेम केला तर छान भाजली जात नाही। त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला चपाती भाजून घ्यायची आहे। बघा, चपाती कशी टम्म छान फुगलेली आहे आणि दूध घातल्यामुळे ना खूप नरम होतात चपात्या। तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि कसे झाले ते मला सांगा। आता आपण दुसऱ्या पार्टमध्ये ही दही भात कशी बनवली ते बघणार आहोत। अगदी सोपी आहे आणि चवीला देखील खूप छान लागते। इथे मी 2 वाटी तांदूळ घेतले होते। तुम्ही जर दही भात बनवत असाल तर तुम्ही इंद्रायणी तांदूळ घेतलं तरी चालेल, पण माझ्याकडे अवेलेबल नव्हता म्हणून मी दावतचा 70 कॅरेट हा तांदूळ वापरला आहे। आणि या वाटीला 1 वाटीला 3 वाटी पाणी घ्यायचं असतं, पण मी 1 वाटी एक्स्ट्रा घेतलेला आहे। भातामध्ये थोडंसं आपण मीठ घातलेलं असतो, पण तरी देखील इथे मी अजून थोडंसं मीठ ॲड करणार आहे। आता आपण इथे थोडंसं दही घालून घेऊयात। पूर्णपणे भात थंड झाल्यानंतरच आपल्याला दही घालायचं आहे। आणि थोडंसं दूध, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे दूध देखील कच्चं आहे, म्हणजे हे गरम केलेले दूध नाही आहे। दही भातामध्ये शक्यतो कच्चं दूधच वापरा। आणि असं छानसं हाताने आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। आपण जो मक्याचा भात खातो त्याला कन्नडमध्ये वागरा असे म्हणतो आम्ही, सेम तशीच चव येते। हे बघा, अजून थोडीशी याला चव वाढवण्यासाठी आपण याच्यामध्ये वेलची पूड घालणार आहोत। तुम्हाला जर वेलची पूड जर आवडत नसेल तर तुम्ही याला हिरवी मिरची किंवा पुदिना आणि कढीपत्ता आणि लसूण याची फोडणी दिलं ना तर हा भात खूप छान होतो। आपल्याला सर्व छान प्रकारे वेलदोडे लागेल असे हे करून घ्यायचं आहे। आता इथे आपला भात तयार झालेला आहे। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट द्यायला विसरू नका। तोपर्यंत भेटूया पुढच्या भागात।